आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची एवढ्या करता आहे की जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष फार सभ्यतेच्या गोष्टी करतो, साधन सूचितेच्या गोष्टी करतो, पार्टी विथ डिफरन्स आमच्यासारखा दुसरा पक्ष जगाच्या पाठीवर नाही, जगामध्ये सगळ्यात अंत मोठा पक्ष म्हणून सांगतो. आमच्या पक्षाचा नेता हा विश्वगुरु. कोण? विश्वगुरु. आमच्या कोकणात असं कोण म्हटलं तर त्याला कुठून गुरु असं लोक म्हणतात. हे कोकणी माणूस मी असल्यामुळं त्याला जर कोण म्हटलं विश्वगुरु तर लोक म्हणतात त्याला कुठून गुरु असं लोक म्हणतात. आणि म्हणून असा विश्वगुरु असलेला हा पक्ष, अशी विरोधावली मिळवणारे हे लोक आज चारी बाजूनं प्रशासकीय कारभार करून, प्रशासकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून, अधिकाऱ्यांना सत्तेची भीती दाखवून उभा देश लुटण्याचं काम, उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. लोकप्रतिनिधी नावाची संस्था अस्तित्वातच ठेवायची नाही. सरकारी अधिकारी हे आपल्या ताब्यात आपल्या मर्जीप्रमाणे घ्यायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा. हे भ्रष्ट लोक आहेत. हे भ्रष्ट लोक आहेत. लांबची गोष्ट कशाला? मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते विचारणारा मी विकास करणार आहोत. एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने उभं राहून सांगावं की विकास म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात याचा कधी तुम्ही उल्लेख केला काय? फक्त आम्ही विकास करणार आहोत. जाणारी माणसं सांगतात की आम्ही विकासाकरता जातोय, पण कोणाचा विकास? कोणाचा विकास? जनतेचा विकास की स्वतःचा विकास? याचं कधी भाष्य करत नाही. याच्यावर कधी भाष्य करत नाही. ज्या शिवसेनेकडे गेली 25 वर्ष ही मुंबई महानगरपालिका आहे, त्या शिवसेनेनं काय केलं म्हणून प्रश्न विचारतात. त्या शिवसेनेबरोबर गेली 5 वर्ष सोडली तर कायम भागीदार हे आहेत त्याच्यामध्ये. कायम त्याच्यामध्ये भागीदार हे होते. हे शिवसेनेच्या बरोबर शिवसेनेनं जर महापौरपद घेतलं तर हे सातत्यानं उपमहापौर घेत होते, उपपद घेत होते. याचा अर्थ 50% वाट्यामध्ये हे कायम होते. पण जो मात्र शिवसेनेला विचारतात की तुम्ही काय केलं. मला अभिमान वाटतो माझ्या पक्षाच्या तरुण नेत्यांना. माननीय आदित्यजी ठाकरे यांनी त्या दिवशी वरळी डोम मध्ये 1 तास 4 मिनिटं आणि 47 सेकंद नॉनस्टॉप हातामध्ये कागदाचा एक तुकडा न घेता, कुठल्याही प्रकारचा टॅब न घेता मुंबईच्या गल्ली पासून आम्ही काय केलं हे सांगण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे. हे लक्षात ठेवा. ही मुलाखत काढून बघा तुम्ही. त्यांनी प्रत्येक गल्ली बोळामध्ये शिक्षण असेल, पाणी असेल, रस्ते असतील, नोकरी व्यवसाय असेल, कोविडचा कालावधी असेल, घरं बांधायचं असेल, सिलिंग करायचं असेल, पोस्टर रोड करायचा असेल, या प्रत्येक गोष्टीचा शब्द आणि शब्द त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये कागदाचा एकही तुकडा न घेता सगळ्या गोष्टी सांगितल्या. याचा अर्थ माणूस हे इतका आत्मविश्वास पूर्ण कधी बोलू शकतो? माणूस हा एवढा स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचा हातामध्ये कागदाचा तुकडा मग घेताना कधी बोलतो? ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षपणे हे काम केलेलं असतं, तो फील्डवर गेलेला असतो, त्यांनी हे काम नजरे काढून घातलेलं असतं, त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असते, त्याच वेळेला माणूस इतका आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतो. त्याचं उत्तम म्हणजे आदित्यजी ठाकरे यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आहे. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य रुपयाचं काम हे करतात. त्याचा जिवंत उदाहरण, जिवंत उदाहरण. ठाण्यामध्ये एका रस्त्याचं टेंडर निघालं. 6,000 कोटी रुपयाचं टेंडर. आणि तो विषय ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला, त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे टेंडर तात्काळ रद्द करा. कारण 3,000 कोटी रुपये, 6,000 कोटीच्या टेंडर मध्ये 3,200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. 3,000 कोटी रुपयेच काढावा लागतायत. पण याने त्याचे 6,200 कोटी रुपयाचं टेंडर केलं. सुप्रीम कोर्टानं स्टे दिला. त्याच्यामध्ये आदित्यजी ठाकरे यांनी सांगितलं की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर 600 कोटी रुपयाचं कर्ज होतं. 600 कोटी
रुपयाचं कर्ज होतं आणि 2022 साली ज्या वेळेला महानगरपालिकेची मुदत संपली आणि प्रशासक आला त्यावेळेला 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेत होत्या. काल परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की एवढ्या ठेवी कशाला ठेवलेल्या, ह्या ठेवी काय चाटायच्या आहेत काय काय लोकांनी जर टीका केली. आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी यातच या सत्ताधारी पक्षानं चाटून आता 20,000 कोटीवर आणल्या. त्यातल्या 72,000 कोटी चाटले. 72,000 कोटी रुपये कमी केले. 2 वर्षानंतर त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं, ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देणी देणं, त्यांचे पेन्शन देणं हे महानगरपालिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही. स्वतः गुजरातची महानगरपालिका 5,000 कोटी रुपयाच्या तोट्यामध्ये आहे आणि माझी मुंबई महानगरपालिका 92,000 कोटीच्या फायद्यामध्ये आणण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. तुम्ही मुंबई करणार बसचा प्रवास जगाच्या पाठीवर 5 किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याकरता फक्त 5 रुपयामध्ये प्रवास करता येतो. 10 किलोमीटर 10 रुपयात करता येतो. 20 किलोमीटर पर्यंत फक्त 20 रुपयामध्ये प्रवास करता येतो आणि 20 किलोमीटरच्या पुढे कितीही जरी तुम्ही प्रवास केला तरी तो 20 रुपयातच करता येतो. हा चमत्कार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकतात. 1,000 लिटर पाणी 1,000 लिटर पाणी तुम्ही वापरलात तर 3 रुपये 50 पैशाला 1,000 लिटर पाणी देण्याचं काम, ऐतिहासिक काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तुमची मुंबई महानगरपालिका करते. आणि या शेजारच्या दुकानातून एक जर बिस्लरी वॉटरची बॉटल पाण्याची 1 लिटरची घेतली तर मला वाटतं 15 की 17 रुपये काहीतरी घ्यावे लागतात. 20 रुपये किती? 20 स्वस्त झाले वाटतं मोदींच्या राज्यात. 20 रुपयाला झाली. 20 रुपयाला 1 लिटर पाणी तुम्हाला मिळतं आणि 1,000 लिटर 3 रुपये 50 पैशाला मिळतं. आणि तेही पाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या बिस्लरी वॉटरच्या बॉटलमधून पाणी घेता, मिनरल वॉटर घेता, त्याच्यापेक्षा माझं पाणी अधिक स्वच्छ आहे. कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये येऊन तपासा, हे पाणी तुम्हाला दिलं. 8 भाषांमध्ये तुमच्या मुलांना फुकट शिकवण्याचं काम, त्यांना बसमधून फुकट शाळेमध्ये घेऊन जाण्याचं काम, अनेक जगामध्ये जेवढी म्हणून बोर्ड आहे, SSC असेल, CBSE असेल, ICSE असतील, हे तर आणखी जी काय 6-7 बोर्ड आहेत, त्या सगळ्या बोर्डाचं शिक्षण मोफत तुमच्या मुलांना मुंबईत देण्याचं जर काम आणि हे ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर ते आदित्य बाळा उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये केलेलं आहे. ही मुंबई टिकली पाहिजे, ही मुंबई वाचली पाहिजे. आम्ही प्रत्येकजण घसा फोडून सांगतोय की या मुंबईवर वक्र दृष्टी आहे काही लोकांची. मी सगळ्याच वक्त्यांना या ठिकाणी नम्रपणे एक विनंती करतो की तुमच्या भाषणामध्ये गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, बिहारी असे शब्द वापरू नका. तुमचे वापरू नका. हे उत्तर भारतीय आहेत का, ते मराठी आहेत का, ते गुजराती आहेत का, ते मारवाडी आहेत का, जैन आहेत, ईसाई आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत. अरे ही माझी मुंबई ज्यानी म्हणून जो मुंबईमध्ये आला त्या सगळ्या लेकरांची, ते कुठल्याही जाती धर्माचे, कुठल्या पक्षाचे, कुठल्या पंथाचे, कुठल्याही भागातले असतील, त्यांची ती आई आहे. मला गुजराती बांधवांना प्रश्न विचारायचा आहे, मला मारवाडी बांधवांना प्रश्न विचारायचा आहे, मला जैनांना प्रश्न विचारायचा आहे, मला मुस्लिमांना प्रश्न विचारायचा आहे, मला ख्रिश्चनांना प्रश्न विचारायचा आहे, मला शिखांना प्रश्न विचारायचा आहे. अरे ज्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये पाऊल ठेवलं, या तुमच्या आईनं तुमच्या पोटाला भूक लागली, कधी कोणाचं पोट मारलं नाही, तुमच्या पोटाला भाकरी दिली. तुम्हाला पाणी तहान लागली तर तुम्हाला ह्या माझ्या मुंबई आईनं पाणी सुद्धा दिलं. तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला औषध दवा करण्याचं काम हे माझ्या मुंबई नावाच्या आईनं दिलं. तुम्हाला कोणालाही उपाशी ठेवलं नाही. अरे फुटपाथवर झोपला तर तुमच्या डोक्यावर छप्पर देण्याचं काम सुद्धा या माझ्या मुंबईनं केलं. तुम्हाला रोजगार देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं.
तुम्हाला संरक्षण देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं. ज्या ज्या वेळेला प्रसंग पडला त्या वेळेला माझी मुंबई तुमच्या पाठीशी उभी राहिली. आज या भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून गुजराती मराठी मारवाडी गुजराती आणखी कोण असतील हे धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे नतद्रष्ट करतायत. यांच्या नावाला लागू नका. अरे मुंबई ही तुमची आमची आई आहे. या आईने सगळ्या जाती धर्मातील लोकांना ज्याप्रमाणे आई 4 मुलं असतील 6 मुलं असतील तर त्या सगळ्या मुलांना समन्यायानं आई बघते. समन्यायानं तुमची माया ममता सगळ्यांच्यावर असते. तशी माझ्या मुंबईनं तुम्हाला आईच्या न्यायानंच वागवलेला आहे. हे लक्षात ठेवा. या भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून तुम्ही या आईचे लक्ष तोडू नका रे. आईचे लक्ष तोडू नका. आज तुम्ही मोठे झालात या मुंबईमध्ये झालात. आज तुम्ही 4 पैसे कमवले या मुंबईमध्ये तुम्ही कमवले. आज तुम्ही मोठमोठे बिल्डर झालात. आज तुम्ही इतके श्रीमंत झालात. आज तुम्ही कोणालाही विकत घ्यायला तयार झालात. हे बळ तुम्हाला कुणी दिलं? माझ्या मुंबईने दिलं. हे बळ तुम्हाला माझ्या मुंबईने दिलं. आणि आज त्यावेळेला हे बळ देत असताना सातत्यानं ही शिवसेनानी हे मराठी माणूस हा महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून त्या मुंबईवर त्याचा हक्क कालही होता आजही आणि उद्याही राहील. पण त्यानं मात्र तुमच्याशी न्यायाने वाटा. त्यानं तुमच्यावर अन्याय नाही केला. त्यानं तुम्हाला मदतच केली. त्यानं तुमचा व्यापार उद्योग वाढण्याकरता म्हणून तुम्ही परप्रांतीय आहेत म्हणून तुमच्याकडे कधी दुर्लक्ष कधी केलं नाही किंवा तुमचा द्वेष केला नाही. पण तुम्ही त्याच्या घरात जर राहत असाल तर ते माझं घर आहे हे म्हणणं चुकीचं आहे का? त्यांचं घर आहे हे. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची मराठी माणसाची ही मुंबई आहे. आणि ही मुंबई सुद्धा आम्हाला सणासाठी मिळालेली नाही. बांधवांनो भगिनीनो, मोरारजी देसाईने ही मुंबई स्वतंत्र करावी किंवा गुजरात राज्याला जोडावी म्हणून 106 लोकांचे बळी घेतले. 106 लोकांचे बळी. बरोबर आहे ना? 106 लोकांच्या बळीमध्ये सगळेच्या सगळे बांधवांनो भगिनीनो मराठी होते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.